अखेर मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आज निवडणूक आयोगानं राज्यातल्या 29 महापालिकांची घोषणा केलेली आहे। 15 जानेवारीला मतदान आहे तर 16 जानेवारीला निकाल आहे। मात्र विरोधकांचा संभ्रम कायम आहे। याच मतदार याद्यांच्या आधारावर निवडणुकीला सामोरं जायचं की कसं या संदर्भात विरोधकांचा थोडासा गोंधळ दिसतोय। एकूणच आज दिवसभरात काय राजकीय वातावरण होतं आपण पाहूयात। राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं। 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर। 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026, मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा महापालिका निवडणुकांकडे खेळल्या होत्या। अखेर राज्य निवडणूक आयोगानं ही प्रतीक्षा संपवली आहे। मुंबई पुण्यासह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला। महापालिका निवडणुकांसाठी 23 डिसेंबर पासून अर्ज दाखल करता येणार आहे। 30 डिसेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असणार आहे। 31 डिसेंबरला अर्जांची छाननी केली जाईल तर 2 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे। 3 जानेवारीला अंतिम यादी जाहीर करून चिन्ह वाटप केलं जाईल। 13 जानेवारी हा प्रचाराचा शेवटचा दिवस असेल तर 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल। राज्यात एकूण 29 महापालिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे। यात कोणकोणत्या महापालिकांचा समावेश आहे पाहूया। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, वसई विरार, भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, लातूर, जालना, परभणी, संभाजीनगर, नांदेड या महापालिकांचा समावेश असणार आहे। निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। आयोगानं महापालिका निवडणुकीआधी मतदार यादी स्वच्छ करावी अशी विरोधकांची इच्छा होती। मात्र मतदार यादीतला घोळ अजूनही जैसे थेच असल्यामुळे विरोधकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। आणि कदाचित निवडणुका 29 महानगरपालिकांसाठी घोषित होतील हे आपल्याला सर्वांना अंदाज लागलेला आहे। अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते, त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे। आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे 12:30पर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही। म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झालाच, तो आम्ही मार्गी लावू। तर सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी पूर्ण तयारी दाखवली आहे। मतदार याद्यांमध्ये घोळ आहे हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय। मात्र हे कारण पुढे करून निवडणुका टाळणं योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे हे आम्ही देखील दाखवलेलं, पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही। गेले 20-25 वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच। आता जेव्हा SIR सुरू झाला आहे त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार आढळले तर राज्यात एकूण 96 लाख खोटे मतदार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान निवडणूक आयोगाने मतदार यादीतील त्रुटी दूर केल्याचा दावा केलाय। या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे। आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे।
राज ठाकरेंनी देखील आपल्या सभेतून मतदार यादीत सुधार करण्याचा इशारा दिला होता, पण निवडणूक आयोगानं विरोधकांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष केलंय. त्यामुळे विरोधक आयोगानं जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम पाळणार की मतदार याद्यांमधील घोळा विरोधात तीव्र लढा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.